नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे आपली सायली आपल्या मधुभाऊंना प्रश्न विचारत असते की माझं अस्तित्व ह्या तन्वीच्या अस्तित्वाशी जोडलं गेलं आहे का? मला का तिचे सतत भास होत असतात? माझ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? आणि हा जो आवाज ऐकला आहे तो कुणाचा आहे? तो माझाच लहानपणीचा आवाज आहे असं मला सतत वाटते. मधुभाऊ, मला सांगा ना, हा आवाज माझा आहे का? एवढं सगळं बोलणं होत असताना त्याच क्षणावरती ते कुसुमताई आणि अर्जुन येतात. बोलणं अर्ध्यावरच राहिलं. आता इथे बोलता बोलता सगळेजण आल्यावरती लगेचच सायली विषय बदलते आणि इथे आता तुम्हाला दोघांना निघायला हवं, भरपूर वेळ झाला आहे असं कुसुमताई म्हणते आणि सायलीला त्या निरोप द्यायला हे करते. तर सायली इथे काळजीपोटी म्हणत असते की मला मधुभाऊंना सोडून जावंच वाटत नाही, मला थोड्या वेळ इथे थांबू दे ना. तर अर्जुन म्हणतो, नाही, तुझ्या तब्येतीच्या दृष्टीने इथे जास्त वेळ थांबणं बरं नाही. तितक्यात तिथे नर्सही येते आणि नर्स मग सगळं काही चेकअप वगैरे करते आणि बघते आणि ती म्हणू लागते की सरांच्या तब्येतीबद्दल जर तुम्हाला काय बोलायचं असलं तर आपले सर थोड्या वेळाने येतील, त्यांच्याशी बोला. तर सायली आता इथे सारखी मधुभाऊंकडे पाहत असते. मधुभाऊंची डोळ्यांची हालचालच झालेली नाही. तिला असं वाटलं होतं तिच्या प्रश्नाचं हो किंवा नाही असं उत्तर देतील. आता ह्या प्रश्नाला गुलदस्ताच भेटला आहे पुन्हा एकदा. आता सायलीचा पाठलाग करणारा व्यक्ती हा मधुभाऊंच्याच ICUच्या बाहेर सतत उभा आहे, पहारा ठेवतो आहे, हे त्यांना माहीतही नाही. इथे मात्र कुसुमताई जास्त काळजी करू नको असं सायलीला सांगत असते. सायलीचा चिंतेचा सूर लागलेला आहे, तिला काही करून मधुभाऊंशी बोलायचंच आहे. सुभेदारांच्या घरी मात्र नातवाची कोड कौतुकं भरपूर होत आहे. नातवाला खेळवण्यासाठी आजी आजोबा छान आपले घेऊन फिरवतात, खेळवतात आणि इथे आजोबा आणि आजीमध्ये चांगलीच भांडणं झालेली दिसतात. त्या दोघांनाही नातवाला घ्यायचं आहे. ते एक म्हणते मी घेते, तो म्हणतो मी घेतो. त्यांच्यामधला तो एकदम गोडसा संवाद आपल्याला इथे पाहायला मिळणार. नातवाशी गोडगोड गप्पा मारताना आजोबा कसे दिसतात तशी छानशी आजोबा आपल्याला इथे पाहायला मिळणार. आजोबाला खेळवत आहेत नातवाला. आजोबा गप्पा गोष्टी करताय आणि एवढ्या गप्पा गोष्टी आणि एवढं प्रेम मी कधी पाहिलं नाही असं कल्पना प्रतापला म्हणत असते. तर प्रताप म्हणू लागतो, अगं नातवंड म्हणजे दुधावरची साय असते, ती सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ना, मग तिथे प्रेम तर येणारच. हीच काळजी आता इथे वाटू लागली आहे कल्पनाला. अश्विनचं काय होणार? आता काही दिवसांनी अर्जुनचंही बाळ येणार, ते त्यांच्या संसारात रमणार. अश्विन मात्र एकटाच राहणार का? त्याच्या आयुष्याचा आपल्याला काहीतरी विचार करायला हवा. तो सतत टेन्शनमध्ये असतो, त्याला सतत काळजी वाटत असते. त्याची काळजी मलाही वाटायला लागली आहे, कारण इतरांसारखा तो स्वतःला सावरत नाही. अर्जुनाने आपली अस्मिता या दुःखातनं कशी बाहेर पडत आहे, एकमेकांसोबत राहत आहे, वेळ घालवत आहे. आपली अस्मिता स्वतःचा वेळ बाहेर जाऊन घालवते, तिचं मन रमवते, ती दुःख विसरण्याचा प्रयत्नही करते, पण अश्विन तसं करताना दिसत नाही आहे. ही गोष्ट काळजीची आहे असं आपल्या कल्पनाला वाटत असतं आणि प्रतापलाही आता ती गोष्ट जाणीव होऊ लागली आहे. तर काहीतरी मार्ग आता काढावाच लागेल असा त्या दोघांमध्ये विचार चालू आहे. इकडे डॉक्टर येऊन चेकअप वगैरे करतात नाही. आता इथे सायली आणि अर्जुनला एकदम गोड बातमी देतात की मधुभाऊंची इम्प्रूव्हमेंट खूप छान आहे. मला तर असं वाटते काही दिवसामध्ये मधुभाऊ एकदम बरे होऊन ठणठणीत घरीही पोचतील. ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो आणि ह्या गोष्टीचा आनंद इथे सायली साजरा करत असते. तर कुसुमताई म्हणत असते, आत्ता जर मधुभाऊ जर असते ना तर तुला आश्रमात घेऊन गेले असते, तुझं किती सारं कौतुक केलं असतं. आत्ता पण मला आशा आहे की लवकर मधुभाऊ बरे होतील आणि तुझ्या डिलिव्हरीच्या अगोदर आपण आश्रमात तुला नक्की घेऊन जाऊ, हो की नाही मधुभाऊ? मधुभाऊ डोळ्यांची हालचालही करत नाही. खरं तर मधुभाऊंनाही ती गोष्ट सांगायची, त्यांच्या हातापायां असा ते प्राण असं एकवट होत आहे की त्यांना असं वाटते आत्ता उठावं आणि सायलीला हाक मारून सांगावं की तूच तन्वी. पण आता करणार काय? मधुभाऊ ह्या आजारामुळे टेन्शनमध्ये आहे, त्यांनाही बरं व्हायची फार इच्छा आहे. इथे मात्र आता निरोप घ्यायची वेळ झाली. सायली अर्जुन निरोप घेतात कुसुमताईचा आणि बाहेर पडतात आणि लगबगीने लगेचच कुसुमलाही एक गोष्ट आठवते की पौष्टिक लाडू सायलीसाठी आणले होते, ते तिला द्यायचेच राहून गेले. मग ती डोक्याला हात लावते आणि आपल्या मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, मी 2 मिनिटातच हे पौष्टिक लाडू देऊन येते, नाही तर सायली अर्जुन निघून जायचे. आणि मग ती तिथून बाहेर पळत पळत निघालेली असते. ती गेल्याचा फायदा घेत सायलीचा पिछा करणारा तो मुलगा आता घुसलाय बरं का आपल्या मधुभाऊंच्या कॅबिनमध्ये, आपल्या रूममध्ये. तिथे जाऊन तो इकडे तिकडे पाहतो. त्याने त्याची सेटिंग बरोबर केलेली, त्याच्या मदतीसाठी एक व्यक्ती पण आहे तिथे. आता तो मध्ये गेल्यानंतर आपल्या
मधुभाऊंकडे पाहू लागतो. मधुभाऊही त्याच्याकडे पाहत असतात. त्याच्या डोळ्यावरचा चष्मा तो काढतो आणि मधुभाऊंच्या डोळ्यांनी त्या व्यक्तीला पाहिलं. मधुभाऊंनी हालचाल थोडीशी डोळ्यांची करायला सुरुवात केली असते आणि हा नराधम खदा त्या ठिकाणी हसताना आपल्याला पाहायला मिळेल आणि मधुभाऊच्या चेहऱ्यावरचा तो ऑक्सिजनचा मास्क काढून बाजूला ठेवतो आणि लवकरच पाठवून देतोय तुला असं म्हणत तिथून पळ काढतो. इथे बाहेर कॅबिनच्या सिस्टर उभी असते, पण एका पेशंटसोबत ती बोलत असते आणि तिच्या पाठीमागून तो व्यक्ती हळूच पळून गेलेला असतो. ज्या वेळेला मध्ये नर्स जाते ना, तर पाहते खूप जोराचा श्वास इथे आपल्याला मधुभाऊ घेताना दिसतात आणि त्यांचं ऑक्सिजन मास्क कोणतरी काढलं आहे हे जेव्हा नर्स लक्षात येतात, तर नर्स पटकन त्यांना तो मास्क लावते आणि मधुभाऊ शांत होतात. ते शांत झाल्यानंतर मशीन वगैरे व्यवस्थित चालू आहे की नाही, सिस्टर सगळं काही चेक करते. तिला डाऊट येतो की कोण असेल इथे, ज्या व्यक्तीने इथे यांना मारण्याचा किंवा यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर ती मुद्दाम बाहेर जाऊन पाहू लागते. नर्सला कोणीही तिथे दिसत नाही. ती पुन्हा आत जाते आणि सरांना माता बोलवून आणते. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळणार, अस्मिता नेहमीप्रमाणे चैतन्याला भेटायला एका कॅफेत गेली आहे. आता तिचं मन ती त्याच्याजवळ मन मोकळेपणाने बोलून व्यक्त करत असते. मला ना माझ्या आयुष्यात आता वेगळं काहीतरी करायचं आहे. आजपर्यंत मी माझ्या बाबांवरती अवलंबून होते. लग्नानंतर मी सचिन आणि बाबा दोघांवरती अवलंबून होते. पैशाची कधी चणचण लागली नाही, मला कधी काही करावं वाटलं नाही. पण आज मला याची जाणीव झाली की मी काहीतरी करायला हवं. मी एवढं शिक्षण घेतलं, एवढं केलं आणि आत्तापर्यंत फक्त मौज मजा केली बापाच्या पैशावर, नवऱ्याच्या पैशावर. पण आता सचिनला थँक्यू म्हणायला हवं, कारण मला आत्ता या क्षणाला असं वाटतंय मी स्वतःच्या पायावरती उभं राहायला हवं. त्याच्यासाठी मी प्रयत्न केले. मी 1-2 ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केलं आहे बरं का. आता हे ऐकल्यानंतर खरंच खूप छान बदल होतो आहे तुझ्यातला हा बदल मला आवडला. आणि जॉबचा जो विचार करते ना तू नक्की कर, पण आता तुझं बाळ लहान आहे, मग तू बाळाचा विचार करायला हवा. पण आता इथे बाळाला आणि मला दोघांनाही स्वावलंबी व्हायचं असेल, माझ्या बाळाला माझ्या पैशांवरती मला वाढवायचं आहे, मोठं करायचं आहे, मला माझं अस्तित्व निर्माण करवायचं आहे. त्याच्यासाठी मला हे सुरुवात आजच करायला हवी. कल करे सो आज, आज करे सो अब असं म्हणत अस्मिता म्हणू लागली की मी जॉब करणार आणि माझ्या बाळाला माझं एक छानसं असं व्यक्तिमत्व दाखवणार. आपली आई किती कर्तबगार आहे हे त्याच्यासमोर असायला हवं ना, आणि मला मॅनेज करता यायला हवं माझं बाळ, माझं आयुष्य. तरच मी माझ्या आयुष्यात यशस्वी होईल आणि माझ्या बाळासाठी मी सुपरवुमन बनेल की नाही. हे ऐकल्यानंतर खरंच चैतन्याला फार भारी वाटतं. पण आता इथे अस्मिता सांगू लागली की प्लीज कुणाला सांगू नको की मी जॉब करते, नाहीतर सगळेजण मला करू नको म्हणून सांगतील. चैतन्य म्हणतो ठीक आहे, थोडा दिवस तुमच्यासाठी मी गप्पच राहतो. पण चैतन्य तिला म्हणतो मी तुला मदत म्हणून आणखी 1-2 व्यक्ती आहे ज्यांचे पत्ते ॲड्रेस देतो, तिथे नक्की जा. मी तिथे शब्दही टाकेल तुझ्यासाठी. आणि अर्जुनला तू म्हणत नाही तोपर्यंत काहीही कळूही देणार नाही असे वचनही दिले त्याने. आता इथे हॉस्पिटलच्या बाहेर जेव्हा सायली घरी जायला निघालेली असते ना, तर कुसुमताई धावत पळत आलेली असते आणि थांबवते सायलीला आणि म्हणू लागते की अगं टिफिन मला ना तुला द्यायचं होतं तर माझ्याकडेच राहिलं आहे, तर काय याच्यामध्ये. तर असं सायलीने विचारल्यानंतर कुसुमताई सांगू लागते पौष्टिक लाडू आहे. आणि बघ ना, आश्रमात जर आपण असतो तर आईच्या मायेने तुला आपल्या मधुभाऊंनी सगळं काही पुरवलं असतं, तुझी काळजी घेतली असती, कोडकौतुकं केली असती. अगदी ना ते फोटो काढतात बघ ते चंद्रावरती बसून, झोपाळ्यात बसून, ते सगळं काही केलं असतं. माझी फार इच्छा आहे हे सगळं करण्याची. मधुभाऊ जर खरंच बरे झाले ना, तर आपण सगळे कोडकौतुक तुझ्या आश्रमामध्ये करूया हां, असं म्हणत इमोशनल आपली कुसुमताई होताना आपल्याला दिसते. तर अजून इथे कुसुमताईला म्हणू लागतो की काय ताई, तिची तू अजिबात काळजी करू नको. मम्मा आणि मी आम्ही दोघंजणं सायलीची खूप काळजी घेतो, त्याच्यामुळे तुझी ही काळजी हे जे काही आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊन स्वतःचा जीव हलका करू नको, स्वतःला त्रास करून घेऊ नको. आणि राहिला विषय सायलीची काळजी घ्यायचा, तर सगळे आहे तिथे तिची काळजी घ्यायला. तू फक्त आता तुझी काळजी घे, मधुभाऊंची काळजी घे. तर इथे कुसुमताई म्हणते हो. आणि इथे चिडका बिबा पुन्हा एकदा तिला टॉन्ट मारू लागतो, तुला मी लिफ्ट देऊ शकतो जर तुला आवडेल तर. कुसुमताई त्याच्यावर चिडते आणि म्हणते हो घेणारच तुझ्याकडनं लिफ्ट, आणि मला जिथे जायचं तिथे तूच मला सोडायचं हां, असं म्हणत ते तिघंही निघालेले असताना कुसुमताई म्हणते की मी एकदा मधुभाऊंना सांगून येते की मी चालले घरी. तितक्यात तिथे एक रिसेप्शनवरची मुलगी येते आणि ती सांगून जाते की तुम्हाला डॉक्टरांनी अर्जंटली आतमध्ये बोलवले. तर आता काय झालं असेल बुवा, म्हणूनच सगळेजण काळजीत पडतात. आपल्याला आता महिपत बाबा की जय असं म्हणणारा चांगला समूह पाहायला मिळणार आहे. आणि तो समूह इथे महिपत महाराजांच्या दर्शनासाठी आला आहे बरं. महिपत महाराज बऱ्याच जणांच्या आता प्रश्नांची उत्तर द्यायला लागले, त्यांचे प्रश्न सोडवायला लागले आयुष्याचे.
महिपत महाराजांसमोर प्रत्येकजण आपापली व्यथा सांगू लागतं आणि ती व्यथा सांगितल्यावरती त्याच्यावर उपाय म्हणून ते टोटके काय काय करायला लागले हे सगळं काय आपल्याला पाहायला मिळणार. महिपत बाबाची जादूटोणे इथून पुढे सिरियलमध्ये तेही पाहायला मिळणार. खरं तर मला तरी वाटतंय महिपत काही सुधारलेला नाही. हे जे काही चाललं आहे त्याचं सोंग असेल, ढोंग असेल, त्यांनी घेतलेला जो हा अवतार आहे यातनंच बहुतेक सायली अर्जुनवरती संकट येऊ शकतात बरं का. कारण हा जो महिपत आहे जरा इमोशनल आपल्याला वाटत होतं की हा बदलेल, पण मला नाही वाटतं ते हा बदललेला असेल. आता इथे महिपत साहेबांच्या महिपत महाराजांच्या खरं तर एकदम मोठी अशी मैफिल बसलेली असते. त्याचे भक्तगण त्याचा जय जयकार करत असताना सचिन साहेब तिथे येतात. सचिन आता सगळं चिडचिड करायला इथे सगळ्या सभेत सुरुवात करतात आणि म्हणू लागतात महिपतला, महिपत तुझं हे जे काही चाललं आहे ना आत्ताच्या आत्ता बंद कर. तू बघता जेलमधनं बाहेर आला आणि आता महाराजही झाला आहेस. तुझे हे भक्तगण तुला भेटायला यायला लागलेत. मला काही हे पटेन असं झालं आहे बरं का. आत्ताच्या आत्ता तुमचं हे सगळं बंद करा. इथं मी काय दुःखात आहे, मला काय दुःख आहे. मला त्या सुभेदारांचा चांगला धडा शिकवायचा आहे. त्यांनी मला इतकी मोठी पोडगी द्यायला लावली, त्या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे आणि ते सगळं करायचं सोडून, मला मदत करायचं सोडून तू इथे महाराज होऊन बसलायस. तरी ते महिपत महाराज सचिनलाही म्हणतात, तुम्हालाही मी शांती अशी मनाला लाभेल अशी गोष्ट देतो, बसा माझ्याकडनं घ्या. आणि काहीतरी मंत्र पुटपुटतो त्या एका वस्तूवर. ती वस्तू तो चैतन्याच्या आपल्या सचिनच्या हातात देतो. सचिन मात्र आता रागाने तिथून निघून गेलेला असतो. डॉक्टरांनी बोलवल्यानंतर अर्जुन, सायली, कुसुमताई तिघंही पुन्हा त्यांच्या कॅबिनमध्ये जातात. आणि आता काय झालं आहे, आत्ता तर तुम्ही सांगत होतात की मधुभाऊंची तब्येत सुधारली आहे, मग एवढ्या अर्जंटली वापस का बोलवून घेतलं, असा प्रश्न आता इथे अर्जुनने केल्यानंतर इथे डॉक्टर साहेब सांगू लागले, खरं तर एक गोष्ट घडली आहे, ती गोष्ट तुमच्या कानावर घालावी, काळजीचीच आहे ती गोष्ट, म्हणून तुम्हाला पुन्हा वापस बोलवून घेतलं. आता काय घडलं आहे, इथे नर्स ना इथे सगळ्यांना सांगू लागली की मी जेव्हा मधुभाऊंच्या कॅबिनमध्ये आपल्या रूममध्ये गेले ना त्यावेळेला त्यांच्या ऑक्सिजन मास्क कोणतरी काढून ठेवलेलं होतं. तर हे कोणी केलं असेल. अर्जुन मात्र आता फार संतापला आहे. तुम्ही तर चांगली सिक्युरिटी द्यायला हवी, पेशंटची काळजी घ्यायला हवी. तुमचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, एखाद्या पेशंटचा जीव जर कोणी घेत असेल तर तुम्हाला कळायला हवं ना. सायलीचाही संताप होतो. तुमच्या भरोश्यावर आम्ही आमचे मधुभाऊ घरून इथं आणून ठेवले आणि इथे पण जर त्यांच्या जीवावर संकट येणार असेल तर काय उपयोग तुमच्या हॉस्पिटलचा. अर्जुन मात्र इतका संतापतो. आता तो म्हणू लागतो की तुमच्या ना ह्या हॉस्पिटलवरती मी केसच करणार आहे. आमच्या मधुभाऊच्या जीवावर पुन्हा कोणतरी उठले आणि तुम्हाला ठाऊकही नाही. डॉक्टर म्हणतात थांबा, किती हायपर होत आहेत तुम्ही. डायरेक्ट माझ्यावरती आरोप लावायला सुरुवात केले. अरे हे हॉस्पिटल आहे, इथे भरपूर काळजी घेतली जाते, पण आता हे सगळं कोणी केलं असेल ह्या गोष्टीचा आता मलाही माहिती नाही. तर आपण हे सगळं शोध लावूया ना, इथे पोलिसांना बोलवूया, पोलिसांच्या मदतीने त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करूया. मला काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला तातडीने लगेच बोलवून घेतलं ना, नाही तर मला ही गोष्ट झाकून ठेवता नसते आली का त्यांच्या जीवावर कोणतरी उठले. आता इथे कुसुमताई विचार करते आणि म्हणते की खरंच आता शांत हो. डॉक्टर आपल्याला चांगली माहिती देत आहे, त्यांच्या मदतीने आणि पोलिसांना बोलवून पोलिसांच्या मदतीने आपण आता खऱ्या गुन्हेगाराचा शोध लावूया. अर्जुनने सावंतांना फोन केलेला असतो, आता इथे मदतीला बोलवलेलं असतं. सचिन मात्र आपल्या सासऱ्याची भारी कंप्लेंट करतोय बरं साक्षीकडे. आणि महिपत काय करतोय, त्याचे किती इथे भक्तगण यायला लागले, लोट येतात आणि त्याच्याकडनं काय घेऊन जात आहे, ह्या सगळ्या बातम्या आता त्याने द्यायला सुरुवात केली आहे साक्षीला. आणि त्याची चिडचिड होत असते. बोलतात नाही तो इतका संतापत असतो ना, तरी ती साक्षी त्याला म्हणते, सचिन प्लीज शांत हो आणि बाबांकडे अजिबात लक्ष देऊ नको, कारण ते त्यांच्या आता धुंदीत आहे. आपल्याला आपले मार्ग काढायचे, डोकं शांत ठेवून काढायचे, चिडचिड करून काहीही फायदा होणार नाही. पण इथे हा एकदम ठाम आहे की मला सुभेदारांना त्रास द्यायचा म्हणजे द्यायचं आहे. मग आता कसा देणार, तर मी त्या पुन्हा त्या घरी जाऊ शकत नाही, त्यांच्या उंबरठ्यावर मला तर पाय ठेवू देणार नाही, असं सचिन साक्षीला सांगतो. साक्षीने आता कमालीचा उपाय दिला आहे बरं का. साक्षी म्हणते की तुला एकच व्यक्ती मदत करू शकते, ती म्हणजे प्रिया बबली लोखंडे. तर ती व्यक्ती आपल्याला काय मदत करणार, ती तर ऑलरेडी जेलमध्ये जाऊन बसली आहे ना. तर इथे साक्षी सांगते की प्रियाला त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची कळ माहिती आहे, न दुखती रग माहिती आहे, तर ती नक्कीच तुला मदत करेल. तिची मदत तू घे बरं. आता इकडे पोलीस आलेले असतात. पोलिसांच्या अंडर सगळं काही आता इथे चाललेलं असतं. काय चाललं आहे तर CCTV फुटेज सगळ्यात पहिले पाहिले जातात. आणि त्या CCTV फुटेजमध्ये काय दिसते ते सगळं इथे दिसते की पहिले नर्स तिथे गेली आणि नर्सने ते पाहिलं, मग लगेच ती बाहेर सगळ्यांना पहिले ऑक्सिजन मास्क लावला, नंतर डॉक्टरांना सांगायला बाहेर बघायला गेलेली. तर आता याच्या अगोदर काय झालं तो फुटेज पाहायला हवा असं पोलिसांचं म्हणणं असतं. तर पोलीस अगोदरचं काय ते सीन ते पाहायला मग इथे सांगू लागतात एडिटरला. मग एडिटर
ते सीन दाखवू लागतात, ज्याच्यामध्ये अर्जुन सायली रूमच्या बाहेर पडतात. खरं तर इथे वॉचमॅनच्या मदतीने सायलीचा पाठलाग करणार तो मुलगा आहे, त्याने पहिलेच हे सगळं एडिट केलेलं असतं. बाहेर उभा राहून खदा तो हसतही असतो. खरं तर इथे कुसुमताई ज्या वेळेला गेली ना, त्यावेळेला मास्क होतं बरं का आपल्या मधुभाऊंच्या तोंडावरती, दिसतंय ना इथे. तर ती बाहेर गेली, त्याच्यानंतरचं जे फुटेज आहे ते गायब आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट नर्स जेव्हा येते ना, तेव्हाचं फुटेज आहे. म्हणजे हे मधलं जे फुटेज आहे ते कोणीतरी कट केलं आहे, हा आता फिक्स डाऊट आहे. मग हे नक्की केलं कोणी, त्याचा शोध कसा लावायचा, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि लगेचच इथे सिक्युरिटी गार्डला बोलवलं जातं. सिक्युरिटी गार्डसोबत अर्जुन वाद घालतो आणि तो म्हणू लागतो की तुझ्या नजरेसमोर एखादी व्यक्ती आत गेली बाहेर गेली, तुला कळलं कसं नाही, याचा अर्थ तू त्याला शामिल आहे, तुझी काही खेर नाही, तुला आता पोलीस स्टेशनमध्ये नेतो, जेलमध्येच टाकतो. असा वाद तिथे चालू होतो, मारामारी तिथे चालू झालेली असते अर्जुनची. आता इथे सायलीला मात्र हे सगळं टेन्शन, हे सगळं बोदृश्य पाहिल्यानंतर घरघरायला होतं आणि तिची ती बिघडलेली अवस्था पाहिल्यानंतर अर्जुनला काळजी वाटते. अर्जुन तिला तिथून मग बाहेर घेऊन जातो आणि घरी घेऊन जातो. खरं तर घरी आल्यानंतरही इथे सायलीला मात्र एकाच व्यक्तीची काळजी येते, म्हणजे मधुभाऊवरती हल्ला करणारी व्यक्ती कोण असेल ह्या गोष्टीचं टेन्शन ती सगळ्यांसमोर बोलवून दाखवते. आणि रविराज काका तिला म्हणत असतात की एवढंच आहे का, तू काळजी नको करू ना, आता अर्जुन आणि सावंत सर आहे ना, ते सगळं पाहतील ना, भाऊंची तू अजिबात काळजी करायची नाही. पण आता हिला खरं तर मनामध्ये एक गोष्ट खंत जी आहे ती कोणाला सांगताच येत नाही, ती मनातच दाबून ठेवल्यासारखं झालं आहे. ती रडू लागलेली आहे. रविराज तिला मायाच्या पोटी प्रेमाने विचारू लागला आहे, तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे ते तू माझ्याशी तरी शेअर कर, म्हणजे मी तुला काहीतरी मदत करू शकतो. खरं तर आता इथे सायलीला सांगताच येत नाही. तिला वाटतं आहे की तीच तन्वी आहे, तो कॅसेटमधला लहान मुलीचा आवाज आहे ना, तो तिचाच आहे. पण तिच्यावरती आता कोणी विश्वास ठेवेल का? आता ती जर असं काही सांगायला गेली तर तिला वाटतंय की सगळ्यांना असं वाटेल हिने मनातली मानती इमॅजिन केलं तीच तन्वी आहे आणि ती सगळ्यांना दवंडी पिटवून सांगते की मी तन्वी असं झालं आता सायलीचं. सायली मात्र आता तिचं दुःख कोणासमोरच व्यक्त करत नाही आहे. पुढे जे काही ट्विस्ट येणार, जे काही होणार, हे आलेलं संकट ते कसं पार पाडणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.